सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीनं शहरातील बेकायदेशीर बांधकामांविरोधात सध्या धडक कारवाई मोहीम सुरू असून मंगळवारी 11 गाळ्यांचे पाडकाम करण्यात आलं। सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीनं शहरातील बेकायदेशीर बांधकामाविरोधात सध्या धडक कारवाई मोहीम सुरू असून गेल्या 2 दिवसांपासून विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत आहेत। शहरातील एकूण 96 बेकायदेशीर बांधकामांपैकी 35 मिळकतदारांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती। मात्र न्यायालयाने संबंधित दावे फेटाळून लावल्याने महापालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे। बुधवारी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान शनिवार पेठ व गुरुवार पेठ परिसरातील पार्किंगसाठी राखीव जागेवर उभारण्यात आलेले सुमारे 10 ते 11 बेकायदेशीर गाळे पाडण्यात आले। तसेच शहरातील विविध भागातील 10 बेकायदेशीर इमारतींमधील अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली। महापालिकेकडून सुरू असलेली ही कारवाई आणखी 3 दिवस सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। शहरातील पार्किंगच्या जागा, खुल्या जागा तसेच नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या बांधकामांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। या मोहिमेमुळे बेकायदेशीर बांधकामधारकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी स्वतःहून बांधकामे काढण्यास सुरुवात केल्याचीही चर्चा आहे। ही कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार करण्यात येत आहे। कारवाई दरम्यान कार्यकारी अभियंता मठपती, उप अभियंता आनंद जोशी, सहाय्यक अभियंता शकील शेख व इर्शाद जरतार, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे, बसवराज बडगा, सलमान मणियार, दयानंद अवताडे, दीपाली मेटकरी, प्रमोद गोविंदवार तसेच अतिक्रमण विभागाचे दीपक कुंभार उपस्थित होते। यावेळी अतिक्रमण विभागातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच जेल रोड पोलीस स्टेशनकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पीआय राऊत साहेब आणि त्यांच्या पथकाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली। महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळातही अशी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत।